तर इकडे अंकिता म्हणते की माझ्या आईवडिलांना माझ्या करिअरबद्दल अजिबात काही वाटत नाही. चला तर बघूया ती अशी का म्हणते. तर इकडे सगळेजण टीम बीचे सदस्य बसलेले असतात आणि पॅडी दादा त्यांना नंतर येऊन जॉईन होतात. तर अंकिता सांगते की माझ्या वडिलांनी अजूनपर्यंत मुंबई बघितलेली नाही आणि ते मुंबईला कधी आलेली नाहीत, त्यांनी ट्रेनमध्ये सुद्धा बसलेले नाहीत. तर ती सांगते की बाबा मी तुम्हाला फ्लाईटने नेते, तरी सुद्धा ते यायला तयार नसतात, कारण त्यांचं म्हणणं असतं की मी माझ्या घराला कुलूप लावून कधी सुद्धा बाहेर येणार नाही फिरण्यासाठी. अजून आमच्या घराला दरवाजाला कुलूप नाहीये, आडो आहे. आडोचा अर्थ मला नाही माहिती. तर इकडे पॅडी दादा सुद्धा काय बोलतेस असं म्हणून शॉक होतो. तर मी माझ्या आईला मुंबईमध्ये दोन वेळा घेऊन आले आणि त्यानंतर मी तिच्या मैत्रिणींकडे तिला फिरवून आणले, पण 4 दिवसाच्या वरती ती पण राहत नाही, कारण घरामध्ये कुत्री मांजरी असल्यामुळे. तर अंधेरी, गोरेगाव इकडे मी तिला तिच्या मैत्रिणींकडे फिरवून आणले, म्हणजे ते घर सोडून कधी फिरायलाच गेले नाही. आणि आज मला या गोष्टीचं इतकं वाईट वाटतं की मी एवढं कमवते तर मी माझ्या आईवडिलांसाठी काहीच करू शकत नाही. आणि ज्यावेळेस मी गावी जाते त्यावेळेस लोक येतात, आईवडिलांना विचारतात, अहो तुमची मुलगी एवढी करते तर तुम्हाला काही नाही का वाटत? तर त्यांचं की काय नाही करते ती, असं त्यांचं असतं, म्हणजे त्यांना अभिमानच नाही वाटत, असं इकडे अंकिता सांगते. अंकिता इकडे किस्सा सांगते की नॉर्मली ती घरी गेली ना, बरेच लोक फोटो काढण्यासाठी येत असतात, पण एकदा रॅन्डम टुरिस्ट आलेले होते आणि तिचे बाबा डायरेक्ट गेले आणि त्यांनी विचारलं तुम्हाला आमच्या मुलीसोबत फोटो काढायचा आहे का? तिला असं झालं की अरे हे बाबा काय करतायत बाहेर. तर तिने बाबाला सांगितलं की हे नका करत जाऊ. तर ते म्हणले काय नाही होत. तर एखाद्या वेळेस टुरिस्ट हे 5 वाजता जात असतात, तर त्यांचं म्हणणं असतं की तुम्हाला आमच्या मुलीसोबत फोटो काढायचा आहे का, आणि ते टुरिस्टना थांबवतात, ठीक आहे म्हणून, आणि ते मला तसेच उठवून येतात. तर माझं म्हणणं आहे की बाबा मी 4 दिवस गावी आराम करण्यासाठी आलेले असते, हे नका करत जाऊ, कारण त्यांना बाहेर जायचं असतं टुरिस्टना, ते मस्त आवरून येतात आणि मी भूतासारखी. तर असं यांचं इकडे बोलणं चाललेलं आहे. कारण त्यांना माहीतच नाहीये की मी नेमकं काय करते, कारण ह्या इंडस्ट्रीशी आमचा काही संबंधच नाही. आम्ही गावामध्ये राहिलेली एकदम साधी माणसं, खेड्यामध्ये वाढलेली. तर असं इकडे अंकिता आपल्या आईवडिलांबद्दल सांगताना दिसते. तर तुम्हाला अंकिताचं बिहेवियर, व्यक्तिमत्व कसं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.